जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सीटेट संदर्भात बघा हॉल तिकीट सध्या आलेले आहे। जे परीक्षा बघा 7 जुलैला असणार आहे, तर त्या संदर्भात हॉल तिकीट आजच्या दिवसाला बघा पब्लिश झालेले आहे। तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं बघा कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतात, तर ते आपण आज बघणार आहोत। तर ह्या ठिकाणी बघा जे काही तुम्हाला गुगल जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये गुगल हे ओपन करायचं आहे आणि गुगलमध्ये महत्त्वाची जी वेबसाईट असेल तर ती वेबसाईट म्हणजे CTET.nic.in अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे, किंवा सीटेट ॲडमिट कार्ड असं जरी टाकलं तरी तुम्हाला या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर वेबसाईट ही ऑफिशियल तुम्हाला या ठिकाणी दिसेल। तर जी वेबसाईट आहे तिला बघा क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर अशी ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला इथं ही ओपन ही होणार आहे। तर या ठिकाणी बघा जी काही लेटेस्ट न्यूज आहे तर त्या लेटेस्ट न्यूजमध्ये देखील तुम्हाला लिंक जी आहे डाउनलोड करण्यासंदर्भात तर ती देखील इथं देखील अवेलेबल आहे। आणि जर तुम्ही स्क्रोल केलं तर खाली बघा या ठिकाणी कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटी म्हणून आहे। तर इथं कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीच्या ठिकाणी बघा पहिल्या क्रमांकाचं जे लिंक देण्यात आले डाउनलोड ॲडमिट कार्ड जुलै सीटेट 2024 संदर्भात, तर ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिक हे करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा जो डॅशबोर्ड आहे तर तो ओपन होणार आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबरची गरज भासणार आहे। तर इथं बघा तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे। तो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही फॉर्म भरत असताना बघा फॉर्मवरती आलेला आहे, किंवा मग तुम्ही जेव्हा सिटीचं जे नियर बाय सेंटर होते जे आपल्याला पब्लिश झाले होते, आपला पेपर कुठे असणार आहे, एक्झाम कुठे असणार आहे, तर त्या संदर्भात शहरांचं बघा संदर्भात जी PDF आली होती तर त्या PDF मध्ये देखील तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर तिथे देखील बघा नमूद आहे। तर तो तिथे जाऊन तुम्ही कॉपी पेस्ट हा करू शकता। तर इथं बघा तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आहे, तर ती डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची आहे। डेट इथं, मंथ इथं आणि वर्ष। त्यानंतर खाली बघा हा जो सिक्युरिटी पिन दिला आहे तर तो सिक्युरिटी पिन तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचा आहे। इथं बघा असं टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती बघा क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही डाउनलोड झालेलं जे तुमचं ॲडमिट कार्ड आहे तर ते तुम्हाला पुढे स्क्रीनवर त्या ठिकाणी बघा दिसेल। तर